छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब देवापूरवरून दौंडच्या दिशेने अहमदनगरला निघाला। त्यावेळेस पावसाचे दिवस होते, पाऊस खूप मुसळधार होता, त्यामुळे दौंडच्या आणि देवापूरच्या मध्ये मुघलांनी आपली छावणी लावली आणि सकाळचा अचानक पाऊस उघडला। तेव्हा मुघल सगळे निघायचे तयार होते। तेवढ्यात अचानक मराठ्यांनी 1000 ते 1500 मराठ्यांनी मुघलांवरती हल्ला केला। एकच कापाकापी सुरू झाली, रक्ताचं थारोळं माजलं। तेव्हा मुघलांच्या औरंगजेबाचे जे अंगरक्षक होते त्यांनी त्याला वेढा दिला, सुरक्षा दिली। मुघलांना समजत नव्हतं काय करायचं। त्यावेळेस मराठ्यांनी कितीतरी घोडे, हत्ती, पैसे, अन्नधान्य, खजिना बराच लुटला आणि ज्यावेळेस औरंगजेब जिथे होता तिथपर्यंत मराठे पोहोचले आणि मराठ्यांनी औरंगजेबाची जी गुलालबारी होती म्हणजे औरंगजेबाची पालखी ती बघितली आणि मराठे अचानक पाठी पळायला लागले। औरंगजेब जाम खुश झाला, त्याला वाटलं की मला बघून घाबरले मराठे। तो खुश झाला, पण त्याचा हा गैरसमज होता, कारण मराठे त्याला बघून नव्हते घाबरले। मराठ्यांचं एक टार्गेट होतं की औरंगजेबाची सेना होती, मुघल होते, त्यांना कमजोर